वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची रात्री 2.5 तास बैठक। उदय सामंत, शंभूराज देसाई उपस्थित। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि पालघरच्या जागेवरती चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरी यासह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार। महाविकास आघाडीमध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये घेतली बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरच्या गल्लीबोळातून प्रचार सुरू। भारत माता चौकामधून प्रचाराला सुरुवात। ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। संजय राऊत आणि आदेश बांदेकर यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा समावेश। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान। एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर। रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी। राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। साताऱ्यामधल्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस। हजारो भाविकांची उत्साहात उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।